आलं आलं माझ्या लक्षात आलं. ती कमेंट दिसत होती मला, पण ती अर्धी दिसत होती मला, पूर्ण दिसतच नव्हती. ज्या महिलांनी अगोदर ई केवायसी केलेली आहे, आता तुमची हीच कमेंट होती बहुतेक मला वाटतंय. ज्या महिलांनी अगोदर ई केवायसी केलेली आहे, मला वाटतं हीच कमेंट होती इथं कुठंतरी. आज काहीतरी कमेंटचं अवघड दिसते मला. तर ज्या महिलांनी अगोदर ई केवायसी केली आहे, म्हणजे पोर्टल जे आपलं पोर्टल जे आहे ते पोर्टल आपलं हे ओके ओके, तुमची तीच कमेंट होती का? ओके ठीक आहे. म्हणजे मला हे सांगायचं, ह्याच्यावर मी अगोदर पण बोलली आहे दादा, व्हिडिओ पण शेअर केल्यात मी. पण जर ज्या महिलांनी अगोदर ई केवायसी केली आहे, आता समजा ज्या महिलांनी अगोदर ई केवायसी केली आहे पोर्टलवर चेंजेस व्हायच्या अगोदर, आलं का लक्षात? आता ज्या महिलांची त्यावेळेस ई केवायसी चुकली असेल, आता बऱ्याच महिलांनी जात पडताळणीमध्ये चूक केली होती. त्यानंतर आधार कार्ड जे आहे, आता त्यांच्याकडे दुसरं आधार कार्ड नव्हतं, म्हणून त्यांनी काय केलं, कुणाचं तर बहिणीचं, आईचं, भावाचं, ह्याचं त्याचं, मित्राचं, कोणाचंही आधार कार्ड देऊन, दुसरं आधार कार्ड देऊन ई केवायसी केली. बरोबर, दोन कॅटेगरीच्या महिला झाल्या. एकतर चुकीचे कागदपत्र देऊन ई केवायसी केलेल्या, किंवा मग त्यांनी जात पडताळणीमध्ये चूक केली, किंवा जे आपले 2 प्रश्न होते त्याला चूक केली. तर अशा सर्व महिलांनी परत ई केवायसी करायची. म्हणजेच काय, तर तुम्ही अगोदर ई केवायसी केली होती, पण ई केवायसी मध्ये तुमच्याकडून काहीतरी चूक झाली होती. होच्या जागी नाही झालं, नाहीच्या जागी हो झालं, अशा